मान्सूनमध्ये आपण पावसाळी शूज किंवा चप्पल खरेदी करतो। शूज आणि सॅन्डल आपल्या पर्सनॅलिटीला नवीन लुक देतात, पण नवीन शूज घातल्यानंतर पायात फोड येण्यासारख्या समस्या छळतात। शू बाईटमुळे चालणे कठीण होऊन जाते। शू बाईट चुकीच्या आकाराचे शूज किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्याने होऊ शकते। जर नवीन शूज किंवा सॅन्डलमुळे तुमच्याही पायावर फोड उठले असतील तर काही घरगुती उपाय करून पहा, शू बाईटचा त्रास होणार नाही। नंबर 1, खोबरेल तेल। जर आपल्याकडे लेदर शूज असतील तर त्यावर खोबरेल तेल लावा, यामुळे शूज सॉफ्ट होतील, जेणेकरून ते घालणे सोपे होईल। जर आपल्याला तेलाचा वापर करायचा नसेल तर कंडिशनरचा वापर करा। नंबर 2, ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेलचा वापर आपण स्किनसाठी करतो, पण जर आपल्याला शू बाईटचा त्रास होत असेल तर ॲलोवेरा जेलचा वापर करून पहा। यातील गुणधर्म जळजळ आणि वेदना कमी करतील। अशा वेळी शू बाईटवर ॲलोवेरा जेल लावा। 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने पाय धुवा। नंबर 3, पेट्रोलियम जेली। नवीन चप्पल घालून जर पायांवर फोड उठले असतील तर पेट्रोलियम जेलीचा वापर करा। शू बाईटवर पेट्रोलियम जेली लावा, नंतर काही वेळ तसेच राहू द्या। 10 मिनिटांनंतर पाय धुवा।